हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल किरण सेविंग एरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजची कटिंग बघितलेली होती। आता आपल्याला या ब्लाऊजची जी स्टिचिंग आहे ती बघायची आहे। तर इथं जे आहे मी सर्वात अगोदर घेतलेला आहे आपला बॅक पार्ट। आता बॅक पार्ट जो आहे आपल्याला व्यवस्थित याच्यावरती ठेवून इथं स्टिच करायचं आहे। तर जसं आहे तसाच मी इथं स्टिच करून घेणार। तर आता जे आहे व्यवस्थित असं जे खालचं कापड आहे ते इथं जे आहे मी सरळ ठेवलेलं आहे। तर याचं व्यवस्थित असं सरळ ठेवलं त्याच्यानंतर जो आपला कट केलेला पार्ट आहे तो व्यवस्थित असं आपल्याला ठेवून द्यायचा आणि याच्यावरती जे आहे आपल्याला एक स्टिच करून घ्यायची आहे पूर्ण अस्तरवरती। आता जे आहे आपलं पूर्ण स्टिच झालेलं आहे। तर एक्स्ट्राचं जे ही कापड आहे ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं। तर व्यवस्थित असा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे। तर आपल्याला करायचे आहे बॅक टक्स। तर बॅक टक्ससाठी आपल्याला जे आहे मधातून असं व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं। त्यानंतर इकडून जे आहे आता साईज कमी आहे म्हणून नेहमी मी 4 इंचावरती देते, पण आता जे आहे 3.5 इंचावरची जे टक्स आहे ते इथे देणार आहे आणि या टक्सची हाईट आहे ती देणार आहे 4 इंचावरती। तर आता आपलं बॅक नेक पॅक आहे म्हणून 4 इंचापर्यंत मी इथे टक्स देते आणि ज्या टक्सची रुंदी राहणार आहे पूर्ण टोटल 1 इंच, तर त्याचा हाफ जे आहे दोन्हीकडच्या बाजूने आपल्याला सेपरेट करायचं आहे। आता जे आहे आपला जो टक्स आहे तो दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण इथे उमटवून घेतला। आता आपल्याला टक्स द्यायचा आहे। हा सुद्धा टक्स आपला इथे रेडी आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, खालची जी पट्टी असते ना ती तयार करायची आहे। तर आपल्याकडे जो ही अस्तरचा कपडा असला तर त्यामध्ये आपल्याला जी पट्टी आहे ती तयार करून घ्यायची। जे ही एक्स्ट्रा काही असलं आपल्याला इथे कट करून टाकायचं। आता ही जी पट्टी आपण केलेली आहे याला फक्त आपल्याला असं दुसऱ्या बाजूने करायचं आणि यावरती एक टिप मारून घ्यायची अजून। तर आता जे आहे आपली ही सुद्धा इथे झालेली आहे पट्टी। आता आपल्याला काय करायचं, ही पट्टी फक्त मागच्या बाजूने अशी फोल्ड करायची आणि यावरती फोल्ड करून आपल्याला काय करायचं, इथं जे आहे एक मोठ्या टाक्याची टिप मारून घ्यायची आणि ती नंतर जे आहे आपण उकलून सुद्धा टाकू शकतो। आपलं आता इथं हे झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने फोल्ड करायचं आणि आपली जी पहिली स्टिच होती त्यावरती यायचं आणि परत आपल्याला याच्यावरती एक स्टिच मारून घ्यायची। तर आता आपली दुसरी सुद्धा टिप मारणं झाली आणि एक्स्ट्राचं काही असलं तर ते कट करायचं आहे। तर व्यवस्थित अशी आपली दुसरी टिप आली। आता त्यानंतर जे आहे आपण ही टिप जी आहे नंतर उसवून टाकू शकतो। तर आता आपला बॅक पार्ट हा रेडी आहे। आता फ्रंट पार्ट स्टिच करायचा आहे। तर त्यासाठी सर्वात अगोदर घेतलेली आहे मी इथे कटोरीचा पार्ट। आता कटोरीचाच पार्ट आपल्याला इथे स्टिच करायचा आहे। तर इथं घेताना नेहमी काय करायचं, जे हे आपण घेतलं त्याला असं व्यवस्थित इकडच्या बाजूने आणि एक इकडच्या तर व्यवस्थित अशा समोरासमोर आल्या पाहिजेत असं पाहायचं आहे आणि नंतरच आपल्याला इथे कट करून घ्यायचं।
आपली ही कटोरी इथे स्टिच झाली. आता याच प्रकारे आपल्याला दुसरी सुद्धा कटोरी स्टिच करून घ्यायची. दोन्ही कटोरी आपल्या रेडी आहे. जो ही एक्स्ट्राचा पार्ट असतो तो पूर्ण इथं कट करून घ्यायचा. तर इथं जो आहे आपली ही सुद्धा कटोरी इथे रेडी झाली. याच प्रकारे दुसरा सुद्धा कट करून घ्यायचा जो ही एक्स्ट्राचा पार्ट असला तो. तर यानंतर आता आपल्याला जे हे आपले फ्रंट पार्ट आहेत ते कट करायचे. तर आता पहिले जे आहे ते मी मधातून इथं कापून घेणार कारण तो जॉईंट आहे. तर आता काय करायचं, जे ही आपले पीस आहे ते व्यवस्थित असे एक दुसऱ्याच्या समोर म्हणजे असे हा जो आहे हा सरळ पार्ट आहे तर आपल्याला उलट्या बाजूने त्याला करून घ्यायचं आहे. तर हा सुद्धा उलटा आणि हा सुद्धा उलटा पार्ट आपला इथे आहे. तर व्यवस्थित असे एकसारखे दोन्हीही बाजू एका आमोरासमोर आल्या पाहिजेत असं ठेवायचं आणि नंतरच इथं कट करून घ्यायचं. आता जे आहे आपण याला पण इथं स्टिच करून घेऊ. जो एक्स्ट्राचा पार्ट आहे पूर्ण इथं कट करून घ्यायचा आपल्याला. तर इथं बघू शकता हा आपला पार्ट जो आहे तो रेडी आहे. याच प्रकारे आपल्याला दुसरा पार्ट जो आहे तो सुद्धा तयार करून घ्यायचा. दोनही फ्रंट पार्ट आपले इथे रेडी झालेले आहे. आता आपल्या ज्याही आपल्या कटोऱ्या आपण रेडी केलेल्या आहेत त्या व्यवस्थित अशा इथे ठेवायच्या आहे आणि आपल्याला त्या स्टिच करून घ्यायच्या आहे सर्वात अगोदर. तर आता ही बघू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, हे आणि हा पार्ट घ्यायचा एकामेकावरती ठेवायचा. तर हा पार्ट सरळ आणि हा जो कटोरी आहे त्याचा मी उलटा पार्ट ठेवलेला आहे आणि हा पिंचाच्या अंतरावर म्हणजे आपण जेवढंही शिलाई मार्जिन ॲड केलेलं होतं कटिंग करताना तेवढं आपल्याला इथे दाबून घ्यायचं. जोही आपला थोडासा हा पार्ट एक्स्ट्रा दिसतोय तो थोडासा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. जास्त नाही आहे पण थोडासा आपल्याला इथे कट करून घ्यायचा. तर जेवढा असेल तेवढा. आता आपलं जे आहे हे व्यवस्थित आता इथे पफही आपला जेवढा पाहिजेत आपल्याला व्यवस्थित इथे आलेला आहे. आता तुम्ही बघू शकता जेवढा आपण याला व्यवस्थित असं ठेवलं तेवढा त्याचा पफ आणखीन तयार होऊन जातो. आणि आता आपल्याला करायची आहे आपल्या खालची बाजूची जी पट्टी असतात ती तयार करायची. तर त्याच्यासाठी आहे जे माझ्याकडे परत जो पार्ट आहे तो घेतला आणि इथे आपल्याला स्टिच आणि इथं स्टिच करून घेतली. आता जी आहे ती दुसऱ्या बाजूने आपल्याला उलटी करून घ्यायची आणि एक स्टिच परत मारून घ्यायची. आता आपली ही पट्टी सुद्धा बनवून झाली. आता आपल्याला करायची आहे आपली हुक पट्टी तयार. तर हुक पट्टीसाठी जी आहे मी ती जी 1.5 अंतरावर घेतलेली आहे ती थोडीशी अशी फोल्ड करून यावरती एक मिडलमध्ये मी एक स्टिच करून घेणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर इथं काय करायचं, पहिलं आपलं जे हुक पट्टी आहे तर हा पिनचा आपल्याला एक्स्ट्रा असं खाली सोडून द्यायचं, त्याला असं मागच्या बाजूने करून घ्यायचं आणि 1.5 इंचाच्या अंतरावर आपल्याला इथे स्टिच करून घ्यायची. आता ही स्टिच झाली. त्यानंतर आपल्याला जी पट्टी आहे ती या बाजूने करायची आणि त्याच्यावरती परत एक स्टिच करून घ्यायची. आता ही सुद्धा आपली पट्टी इथे तयार झाली.
आता आपल्याला काय करायचं, ही पट्टी आपल्याला या बाजूने करून घ्यायची आणि एक परत स्टिच करून घ्यायची व्यवस्थित अशी. आता जे आहे आपला व्यवस्थित आता व्ही शेपमध्ये जो गळा होता तो इथे बघू शकता तुम्ही कसा असा एकसारखा आलेला आहे. आता ही जशी पट्टी आपण तयार केली तशीच आपली जी दुसरा पार्ट जो आहे तो आपल्याला इथे तयार करून घ्यायचा. बघू शकता व्यवस्थित असं. आता यानंतर आपल्याला परत एक पट्टी करायची तयार. इथे परत 1.5 इंचापर्यंत पट्टी घेतली, त्याला मस्त असं व्यवस्थित मध्यामधून फोल्ड करायचं आणि आपल्याला खाली इथे अटॅच करून घ्यायची. दुसऱ्या बाजूने इकडे फोल्ड करून घ्यायची. आता इथे बघू शकता मी स्टिच कुठे केलेली आहे, बरोबर जॉईंटवरती आपल्याला अशी स्टिच करून घ्यायची. नंतर मागच्या बाजूने यायचं आणि परत अशी फोल्ड करून घ्यायची. आता जी आहे आपली ही सुद्धा पट्टी तयार आहे. आता आपल्याला करायची आहे आपली हुक पट्टी तयार, सॉरी आय पट्टी तयार. तर आयसाठी मी इथे 4.5 इंचापर्यंत जी आहे एक पट्टी तयार करून घेतली, तिला असं डबल फोल्ड केलं आणि आपल्याला काय करायचं, आता जिथंही आपलं खालून सुरुवात करायची तर 1/2 किंवा 1.25 इंचापर्यंत एक्स्ट्रा सोडायचं आहे. त्याला मागच्या बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आणि एक स्टिच मारून घ्यायचं आहे 1/2 इंचापर्यंत. आता ही स्टिच झाल्यानंतर आपल्याला इकडच्या बाजूने याला फोल्ड करायचं आणि परत एक स्टिच करून घ्यायची त्याच्यावरती जॉईंटवरती. आता इथेही आपली एक स्टिच झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ती इकडच्या बाजूने म्हणजे जो सरळ पार्ट आहे त्याच्याकडून यायचं आणि असं व्यवस्थित असं याला आपलं जेवढंही आपण स्टिचिंगमध्ये घेतलेलं होतं ना 1/2 इंच, आणि जर सोपं म्हणजे जी ही आपली ही स्टिच येते ना जॉईंट करायची पट्टी, तिथपर्यंत काय करायचं, आपल्या या पट्टीचा असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती जे आहे आपल्याला हुक बनवायची आहे म्हणजे आय बनवायची आहे. तर त्याचे सुद्धा आपण इथं पॉईंट करून घ्यायचे. तर व्यवस्थित असे आता मी जे आहे अंदाजे करते, कारण आता सवय असल्यामुळे कसं आहे आपल्याला मेजरमेंट कळतं तर व्यवस्थित अंतरावरती येतात. तर आता जे आहे आपल्याला हे आय बनवून घ्यायचे, त्याच्यासाठी आता इथे मी आय बनवून घेते. बघू शकता व्यवस्थित आपले आय इथे रेडी झालेले आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जे हे आपण पहिलं घेतलं म्हणजे पहिलं जे तयार होतं आपलं ते याच्यावरती व्यवस्थित असं ठेवायचं आहे आणि आपलं व्यवस्थित असा येतोय का, आता बघू शकता किती व्यवस्थित असा आपला शेप दिसत आहे इथे. तर आता हे झाल्यानंतर आता जे आपण हुक आणि आय पट्टी बनवली त्याला असं एकावरती एक व्यवस्थित असं आपल्याला ठेवायचं आहे. आणि आता तुम्ही शेपसुद्धा आपला बघू शकता व्यवस्थित असा व्ही शेप आपला इथे तयार झालेला आहे आणि व्यवस्थित असे आणि विथ फिनिशिंग आपलं जे हुक आणि आय आहे ते सुद्धा इथे रेडी झालेले आहे. तर बघू शकता इथे व्यवस्थित. आता जे आहे आपला जो बॅक पार्ट आहे तो घ्यायचा आणि जो फ्रंट पार्ट आहे तो सुद्धा आपल्याला इथे घेऊन घ्यायचा आणि आता आपल्याला शोल्डर जे आहे ते जॉईंट करायचे. तर इथं जे आहे मी सरळ ठेवलेला आहे बॅक पार्ट, तर आपल्याला याच्यावरती काय करायचं आहे, जो फ्रंट पार्ट आहे तो उलटा ठेवायचा आहे ना, या पद्धतीनं व्यवस्थित असे शोल्डर इथे जॉईंट करायचे. तर व्यवस्थित आता तुम्ही बघू शकता आपले शोल्डर व्यवस्थित असे आलेले आहे. तर आता आपण जेव्हा कटिंग केली होती तेव्हा आपण सांगितले होतं की जेव्हा आपला शोल्डर आपल्याला 1/2 इंचाचं शोल्डर स्लोप इथे द्यायचा आहे, जिकडून आपण बाहेर जोडतो तिकडून. तर मी जे आहे 1/2 इंचाचा इथे शोल्डर स्लोप सुद्धा देऊन दिलेला आहे. आता आपल्याला 1/2 इंचाच्या अंतरावर एक स्टिच करून घ्यायची. आता इथे जे आहे शोल्डर सुद्धा आपलं व्यवस्थित इथे
जॉईंट झालेला आहे. तुम्ही बघू शकता कमी आहे ना जास्त आहे, व्यवस्थित असं आपलं शोल्डर इथे बसलेलं आहे. तर इकडून सुद्धा आपल्याला त्याच प्रकारे करून घ्यायचं आहे. तर इथं सुद्धा आपलं शोल्डर जॉईंट झालं. आता काय करायचं आहे आपल्याला, जी पट्टी असते ना गळ्याची ती बनवायची. तर त्यासाठी जे आहे अगोदरच मी अशा पट्ट्या इथे तयार करून घेतल्या होत्या क्रॉसमध्ये. तर आपल्याला त्या इथं जॉईंट करून घ्यायच्या. तर व्यवस्थित अशा ठेवायच्या आणि एका वरती ठेवून त्या आपल्याला जॉईंट करून घ्यायच्या. आपल्याला सुरुवात करायची तर ती हुक पट्टीपासून सुरुवात करायची. तर हा पिंच जे आहे आपण जसं ठेवतो नेहमी तसं ठेवायचं आणि त्याला असं फोल्ड करून घ्यायचं आणि आपल्याला आता ही पट्टी जोडत घ्यायची. आता जी ही आपली पट्टी आहे आपल्याला काय करायचं आहे, आता ती या बाजूने करून व्यवस्थित अशी आपल्याला याच्यावरती एक टिप मारून घ्यायची. म्हणजे आपल्याला फिनिशिंग जी आहे ती व्यवस्थित आपल्या ब्लाऊजची आली पाहिजे. आता आपली पट्टी जी आहे ती या बाजूने आलेली आहे. आता आपल्याला ती व्यवस्थित आपल्याला काय करायचं, ही जी पट्टी आहे ना ती पूर्णपणे अशी मागच्या बाजूने करायची आणि यावरती एक टिप मारून घ्यायची. तर इथं आपलं जी पट्टी आहे ती सुद्धा पूर्ण झाली आहे. आणि आता बघू शकता आपला जो शेप आहे तो, आता इथे मागून बोटनेक आहे त्याच्यामुळे ते एकदम क्लोज होणार नाही, पण जेव्हा घालू तेव्हा ते व्यवस्थित असं येऊन जातं. तर तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपला असा शेप इथे आलेला आहे. व्यवस्थित असं आपलं ब्लाऊज आणि व्यवस्थित असा आपला शेप दोन्हीही इथे रेडी आहे. तर आता इथे आपल्याला जे आहे आपल्या स्लीव्ज रेडी करायच्या आहे. तर त्याच्यासाठी आता अगोदर एक स्लीव्ज घेणार आणि ती रेडी करणार. तर खालचा पार्ट जो आहे तो मी इथे सरळ ठेवलेला आहे. म्हणजे जी शिदी बाजू असते ती आहे आपली आणि नंतर जे आहे आपलं अस्तर ठेवलं. आणि आता आपल्याला एक स्टिच मारून घ्यायची आहे 1/2 इंच अंतरावर. आता हे झाल्यानंतर आपल्याला जे अस्तर आहे हे या बाजूने करायचं आणि व्यवस्थित असं आपल्याला इथे प्रेस करून परत याच्यावरती एक स्टिच करून घ्यायची. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जेही आपलं अस्तर आहे ते पूर्णपणे जे आहे आपल्याला व्यवस्थित असं मागच्या बाजूने करायचं आहे. आणि थोडंसं आपल्याला याचं थोडंसं प्रेस करायचं आहे, कारण कपडा जो आहे तो कॉटनचा आहे आणि इथं स्ट्रेट होत नाही आहे. तर व्यवस्थित असं आपल्याला हे करून घ्यायचं. आणि आता आपल्याला मागच्या बाजूने आल्यानंतर आता पूर्ण जेही अस्तर आहे त्याच्यावरती इथे स्टिच करून घ्यायची.
आता आपली स्लीव्ज रेडी आहे. एक्स्ट्राचा जो ही कपडा असेल तो पूर्ण कट करून घ्यायचा. तर इथं व्यवस्थित आपली स्लीव्ज सुद्धा रेडी झालेली आहे. याच प्रकारे जी दुसरी स्लीव्ज आहे ती आपण रेडी करून घेणार. आता आपल्या दोन्हीही स्लीव्ज इथे रेडी आहे. आता आपल्याला द्यायचा आहे स्लीव्जचा फ्रंट आर्म होलचा शेप, तर आर्म राऊंडचा शेप. तर इथं जे आहे व्यवस्थित अशा दोन्हीही स्लीव्ज एकमेकावरती ठेवून व्यवस्थित करून घ्यायच्या. कोणतंही कमी जास्त व्हायला नको, कारण आपल्याला शेप द्यायचा आहे तर शेपसुद्धा व्यवस्थित देता आला पाहिजे. तर आता काय करायचं आहे, आपली स्लीव्ज जी आहे व्यवस्थित एकमेकावरती झाल्यानंतर व्यवस्थित अशा आणि इकडून 1 इंच सोडत आपल्याला आत अशा ठेवायच्या. आणि एक्स्ट्राचा हा कपडा दिसतोय जो की मी आता इथे मार्किंग करत आहे, तर एक्स्ट्राचा असा कपडा दिसतोय. तर आता बघू शकता ही मार्किंग केलेली आहे मी. तेवढा कपडा आपल्याला इथं छाटून टाकायचा. तर हा होऊन जातो आपला फ्रंट आर्म राऊंड. तर बघू शकता इतका पार्ट जो आहे आपला निघालेला आहे, म्हणजे फ्रंट आर्म होल राऊंड. आणि त्याला थोडंसं मार्किंग करून घ्यायचं, कारण जेव्हा आपण शिवू त्यावेळेस आपल्याला ते कमी जास्त म्हणजे मागचा पार्ट पुढे आणि पुढचा मागे झाला नाही पाहिजे. आणि आता आपण कट केल्यानंतर काय होतं, जी आपण मेन स्टिच केलेली असती ती निघून जाते, त्याच्यामुळे त्याला स्टिच देणं अर्जंट असतं. आता आपले इथं दोन्ही पार्ट रेडी आहे. आता आपल्याला काय करायचं, जेही आपले ब्लाऊजचे पार्ट आहे ते रेडी आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे. आता पहिल्यांदा तर आपण कटिंगच्या वेळेस केलं होतं कन्फर्म, पण आता परत स्टिचिंगच्या वेळेस आपल्याला इथे कन्फर्म करायचं आहे. म्हणजे जेव्हाही आपण फिटिंग करू तर आपल्याला फिटिंग जी आहे ती व्यवस्थित अशी आपली आली पाहिजेत. त्याच्यासाठी काय करायचं आहे, तर जे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट असे एकावरती एक ठेवायचे व्यवस्थित. आणि त्यानंतर जर एक्स्ट्राचं तुम्हाला काहीही वाटत असेल तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता फक्त किंचित असा 1 लाईन एवढा आपला कपडा इथे निघालेला आहे. तर याच प्रकारे आपलं जे दुसरं असतं दुसऱ्या बाजूचं असतं तेही आपल्याला त्याच प्रकारे इथे कट करायचं, म्हणजे छाटून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं असलं तर. तर एवढंच दोन्ही बाजूनी होतं. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपण आपल्या आता स्लीव्ज इथे जॉईंट करणार. तर स्लीव्ज जॉईंट करण्यासाठी आता बरोबर आपल्याला काढायचा आहे आपल्या स्लीव्जचा मधला पॉईंट. आता पहिले बघायचं की आपला फ्रंट आर्म होलचा शेप आपला कोणत्या बाजूनी येतो. तर आता हा जो शेप आहे आपल्याला स्लीव्ज उलटी जॉईंट करणं लागत असते, तर हा पार्ट इकडे येतोय. तर आपली व्यवस्थित अशी स्लीव्ज आहे. आता आपण ती स्टिच करून घेणार. आता इथे जे आहे माझी स्लीव्ज सुद्धा थोडी खालीवर झाली, तर आपण ती सुद्धा कट करायची. याने सुद्धा आपल्या फिनिशिंगवरती खूप असा असर पडतो. तर हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, व्यवस्थित असं याला स्टिच करायचं. व्यवस्थित असं एकमेकावरती ठेवून घ्यायचं आणि एक बाहेरून स्टिच करून घ्यायची, म्हणजे जो सरळ पार्ट असतो तिकडून आपल्याला स्टिच करून घ्यायची. आपल्याला याची फिटिंग करायची आहे. तर जेवढंही आपलं पूर्ण इथं आहे तर आपल्याला याला काय करायचं आहे की आपली 6.5ची जी फिटिंग आहे, म्हणजे 26 इंचाची चेस्ट, 6.5 इंच. तर आपल्याला काय करायचं इथं जेवढंही आहे, आता इथं पूर्ण 14 इंच आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, दोन्हीकडून बाजूनं हाफ इंच अजून इथं मार्किंग करून घ्यायची आहे. आणि आता इथे जे आहे हाफ इंच झाल्यानंतर आता जेवढंही इथं हाफ आहे, हो पिल्लू आले जेवढंही हाफ आहे तिथं 8 पर्यंत. तर इथं 8 वरती आपलं पॉईंट आलेला आहे, तर पाव इंच आतमध्ये येते. हो ना. त्यानंतर 4.5 वरती आपला एक पॉईंट. 2 मिनिटं थांब ना बाळा, येते ना. हे पाहिजे ही एक मारू दे फक्त मला, आणि चला मग मी येते. तर आपली जी आहे ही सुद्धा फिटिंगची लाईन इथे तयार झाली. तर आपण दोन्हीही स्लीव
या टाईपने जे आहे आपण मेजर करून रे येते ना, दरवाजा उघडतो तोपर्यंत मी आलेच. आता लावून बघायच्या. थोडंसं हे कमी भरतंय तर आपल्याला याच्यावरती एक स्टीप मारून घ्यायची. आता जे आहे आपली फिटिंग झालेली आहे. आता आपण समोरून याला फोल्ड करून घ्यायचं. तर इथं जे आहे व्यवस्थित आपलं ब्लाऊज रेडी झालेलं आहे. तर आता बघू शकता आपला व्ही शेपमध्ये नेक आहे आणि आपलं जे बॅक आहे तो आहे पॅक. तर व्यवस्थित इथं आपलं झालेलं आहे. व्ही शेपमध्ये आपला जे ब्लाऊज आहे ते इथे आणि व्यवस्थित आपण इथं जर असं व्यवस्थित हुक वगैरे लावून घेतली तर इथं व्यवस्थित असं आपलं इथे तयार होऊन जातं. आता हे जे आतली पट्टी आहे याला आपण तुरपाई करून घेणार आहोत. आता हा होता आपला व्ही शेप नेकमध्ये आपलं ब्लाऊज. तर जे ब्लाऊज आहे आपलं ते इथे रेडी झालेलं आहे व्यवस्थित असं व्ही शेपमध्ये आणि प्रिन्सेस कटमध्ये हे ब्लाऊज आहे. तर असं हे ब्लाऊज आहे. तर मागून जे आहे पूर्ण पॅक आहे. नवीन साडी आहे आणि खूप सुंदर अशी साडी आहे. त्यावरचं खूप सुंदर असं ब्लाऊजसुद्धा इथे आहे, कॉटनचं आहे. तर बघू शकता लॉंग स्लीव्ज आहे याच्या आणि जो फ्रंट नेक आहे तो आहे इथे व्ही शेपमध्ये आणि पूर्ण मागून जे आहे पूर्ण पॅक आहे. तर या टाईपचा जो आहे आपल्याला ब्लाऊज आज स्टिच करायचा आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, नक्की बघा.